Hello friends, in previous video lecture we have studied the second colligative property of solution, that is boiling point elevation. So in boiling point elevation we have studied definition of boiling point and what is elevation in boiling point, then graphically representation of boiling point of pure solvent and solution, and the relation between boiling point elevation and concentration of a solute. Then we have to derive one important relation. So this is very important for your exam, board exam as well as competitive exam. That is the relation between molar mass of a solute, from boiling point elevation. म्हणजे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशनवरून दिलेल्या सोल्यूटचं मोलर मास कसं काढलं जातं किंवा त्या दोन्हीमधलं रिलेशन काय हे डेरिव्हेशन तुम्हाला 2 मार्काला बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जातं किंवा याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल 2 मार्काला विचारली जातील. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव डिराइव्ड दिस रिलेशन, दॅट इज फ्रॉम इक्वेशन delta TB. So this is equal to KB into M. So this equation we have already derived. Delta TB means elevation in a boiling point. KB is a constant, that is ebullioscopic constant. And here M, small m means molality of a solution. So from this equation we have to derive the relation between molar mass of a solute and boiling point elevation. So we have to derive this equation by substituting the value of molality. तर मोलॅलिटी काढण्यासाठी मोलॅलिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. मोलॅलिटी M इज इक्वल टू काय, मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्वंट इन केजी. तर मोल्स ऑफ सॉल्वंटसाठी फॉर्म्युला काय, सोल्यूट असेल तर W2 आणि M2 आहे, म्हणजे W2 डिवाइड बाय M2, दॅट इज मास ऑफ और वेट ऑफ सोल्यूट डिवाइड बाय इट्स मोलर मास डिवाइड बाय काय येणार, मास ऑफ सॉल्वंट. सपोज दॅट इज W1 फॉर सॉल्वंट W1 and in kg means here divided by 1000. So this molality can be given by using this formula, W2 upon M2 into काय 1000 divided by खाली काय येणार W1. So this is already we have derived in first lecture. So this is a molality of सोल्युशन. मोलॅलिटीसाठी फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्वंट इन केजी. मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढले जातात तर त्यासाठी फॉर्म्युला काय, N मीन्स मोल्स, मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय इट्स मोलर मास ऑफ सोल्यूट. सोल्यूटसाठी आपण सिंबल कुठला वापरणार आहे, मास ऑफ सोल्यूट W2 आणि मोलर माससाठी M2. तर ही व्हॅल्यू आपण इथं मोल्स ऑफ सोल्यूटसाठी सबस्टिट्यूट केली. त्याला डिवाइडेड काय आहे तर मास ऑफ सॉल्वंट आहे इन केजी. सॉल्वंटसाठी आपण W1 हा सिंबल वापरणार आणि ग्रॅममध्ये असेल तर किलोग्रॅममध्ये करण्यासाठी त्याला 1000 ने डिवाइड करायचं. म्हणजे हा फॉर्म्युला काय झाला, W2 डिवाइड बाय M2 आणि त्याला टोटल डिवाइड बाय काय येणार आहे W1 अपॉन 1000. आता याचं आपण कन्वर्जन केलं तर काय होईल, W2 अपॉन M2 हे 1000 वरती येईल डिवाइड बाय W1. सो दिस इज मोलॅलिटी. म्हणजे इथं काय केलेलं आहे आपण, W2 ग्रॅम्स ऑफ ए सोल्यूट डिझॉल्व्ड इन W1 ग्रॅम्स ऑफ ए सॉल्वंट. म्हणजे W2 हे सोल्यूटचं वेट आहे आणि W1 हे सॉल्वंटचं वेट आहे. म्हणजे W2 एवढा सॉल्वंट आपण W2 ग्रॅम्स ऑफ सोल्यूट हे आपण W1 ग्रॅम्स ऑफ सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केलेलं आहे. त्यावेळेला सोल्यूटचं मास किती असणार आहे, मोलर मास M2
आणि सॉल्व्हंटचं EM1 असणार आहे. आता सॉल्व्हंटचं काय आपल्याला इथे लागत नाही फॉर्म्युल्यामध्ये, फक्त मास ऑफ सॉल्व्हंट हे W1 घ्यायचं आहे आणि डिवाइड बाय KG मध्ये असल्यामुळे 1000 त्याला करायचं. आता ही आपण इक्वेशन नंबर 1 आणि दिस इज इक्वेशन नंबर 2 बट हा शब्द वापर. आता हे जे इक्वेशन 2 आहे ते आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू. Put equation 2 in equation 1. So equation 1 काय delta TB. So this is equal to KB into. तर M ची व्हॅल्यू तर आपण काढलेली आहे W2 into 1000 divided by M2 into W1. M2 into W1. आता आपल्याला मोलर मास विचारलं. मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजेच काय M2 साठी इक्वेशन काय आहे, तर M2 या बाजूला काय M2 इक्वल टू काय ना डेल्टा टी इकडे घ्या, हे 1000 पुढे घ्या, 1000 इंटू काय ना KB इंटू दिस W2 ला टोटल डिवाइड बाय डेल्टा टी इकडे घेणार डिनॉमिनेटर मध्ये डेल्टा TB इथं राहिलेलं काय W1 हे M2 आपण इकडे घेतलं. सो दिस इज इक्वेशन फॉर मोलर मास ऑफ सोल्यूट. मोलर मास ऑफ ए सोल्यूट दॅट इज M2. तर हे डेरिवेशन 2 ते 3 स्टेपमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 2 मार्काला डेरिवेशन परीक्षेला विचारलं होतं किंवा तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून मोलर मास काढण्यासाठी प्रॉब्लेम विचारलं होतं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट for your board exam as well as competitive exam. आता याच्यावर तर आपल्याला एक न्यूमरिकल घ्यायचं आहे. फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल, डेरिवेशन मी लक्षात आलं असेल. सिंपल डेरिवेशन आहे. वी हॅव टू सॉल्व युअर वन प्रॉब्लेम बेस्ड ऑन दिस बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. तो तुमच्या टेक्स्टबुकमधला जो प्रॉब्लेम आहे, टेक्स्टबुकमध्ये दिलेला प्रॉब्लेम पेज नंबर 46 वरती आहे. बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन एक्झाम्पल नंबर 11 आहे. ते सॉल्व केलेलं आहे, पण तुम्हाला समजलं आहे का नाही त्यासाठी मी इथं रिपीट तुम्हाला ते सॉल्व करून देतो. द एक्झाम्पल काय बघा की सोल्युशन ऑफ सायट्रिक ॲसिड. सोल्युशन ऑफ ए सायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला दिला आहे C6H8O7 इन 50 grams of acetic acid. 50 grams of acetic acid has boiling point elevation of 1.76 Kelvin. 1.76 Kelvin. If Kb means ebullioscopic constant, Kb for acetic acid, Kb for acetic acid is 3.07 Kelvin kg per mole. Unit है Kb साठी. What is molality of solution? Molality of solution. तर हा जो प्रॉब्लेम आहे तो पहिला जो आपण फॉर्म्युला डिराइव केलेला आहे डेल्टा TB इक्वल टू KB इंटू EM याच्यावरती बेस्ड आहे आणि मोलर मासचा आहे तो आपण नंतर प्रॉब्लेम सॉल्व करू. पहिला जो प्रॉब्लेम आहे तो कशावरती आहे, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि मोलॅलिटी यांच्या रिलेशनमधला आहे. तर आता या ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू कुठल्या दिलेत बघा. हे सोल्युशन ऑफ सायट्रिक ॲसिड म्हणलेलं आहे. त्याचा फॉर्म्युला दिला आहे इन 50 grams ऑफ ॲसिटिक ॲसिड. सोल्युशन ऑफ सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड एक असणार आहे सोल्यूट. कशामध्ये डिझॉल्व केलं आहे 50 ग्रॅम ॲसिटिक ॲसिडमध्ये, म्हणजे ॲसिटिक ॲसिड हा सॉल्व्हंट असणार आहे. तर यावेळेला बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन म्हणजे डिझॉल्व केल्यानंतर बॉइलिंग पॉईंट कितीनं वाढलेला आहे तर 1.76 केल्विननं वाढलेलं.
म्हणजे इथं तुम्हाला जी व्हॅल्यू दिलेली आहे ती कशी दिलेली आहे, डेल्टा टी बीची दिलेली आहे. बघा, सोल्युशन ऑफ सायट्रिक ॲसिड हे झालं सोल्यूट. कशामध्ये डिझॉल्व्ह केले, 50 ग्रॅम्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. मग ॲसिटिक ॲसिड हा काय झाला, सॉल्व्हंट झाला. ॲसिटिक ॲसिड इज ए सॉल्व्हंट. मग त्यावेळेला बॉइलिंग पॉईंट ॲसिटिक ॲसिड ज्यावेळेला सायट्रिक ॲसिड डिझॉल्व्ह केलं त्यावेळेला त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट वाढला. कितीने, इलेव्हेशन मीन्स इन्क्रीज झाली. तर किती झाला, 1.76 केबी. म्हणजे डेल्टा टी बी ची व्हॅल्यू किती दिल्या, 1.76 केल्विन. आणि टेम्परेचर आहे केल्विनमध्ये त्याचं युनिट असणार आहे. अजून कुठली व्हॅल्यू दिलेली आहे, केबी फॉर ॲसिटिक ॲसिड. तर ॲसिटिक ॲसिड हा सॉल्व्हंट आहे. प्रत्येक सॉल्व्हंटच्या व्हॅल्यू या कॉन्स्टंट असतात. म्हणजे ॲसिटिक ॲसिडची व्हॅल्यू त्याच्यामध्ये कुठलाही तुम्ही सोल्यूट डिझॉल्व्ह केला तरी केबीची व्हॅल्यू सेमच राहणार आहे, 3.07 केल्विन पर केजी पर मोल. तर या दोन व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यानंतर ॲसिटिक ॲसिडचं काय दिलेलं आहे, वेट दिलं आहे 50 ग्रॅम्स. तर आपल्याला मोलॅलिटी विचारलेली आहे. आता मोलॅलिटी जर विचारली असेल तर कुठलं रिलेशन वापरावं लागेल, इथं सोल्युशन बघू. फॉर्म्युला कुठला वापरावा लागेल, डेल्टा टी बी इक्वल टू के बी इंटू एम. डेल्टा टी बी इक्वल टू के बी इंटू एम. तर आपल्याला एमची व्हॅल्यू काढायची, मोलॅलिटीची व्हॅल्यू काढायची. तुम्ही या साईडला सॉल्व्ह करू. डेल्टा टी बी इक्वल टू याला फॉर्म्युला के बी इंटू एम. मग एम जर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला कन्वर्ट करावा लागेल. कसा कन्वर्ट करणार, के बी इकडे घ्या, के बी कुठे येणार, डिनॉमिनेशनमध्ये डेल्टा टी बी इंटू के बी. सो दिस इज फॉर्म्युला फॉर मोलॅलिटी. आता याच्यामध्ये तुम्ही या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. डेल्टा टी बीची व्हॅल्यू किती दिली आहे, 1.76 केल्विन. आणि के बीची व्हॅल्यू दिली आहे 3.07 केल्विन के जी पर मोल. आता युनिट काय येणार आहे, तर केल्विनला केल्विन फक्त कॅन्सल होईल. मोलॅलिटीचं युनिट काय, तर मोल्स पर के जी. आता हे तुम्ही सॉल्व्ह केलं, 1.76 डिवाइड बाय 3.07. तर हा भागाकार किती येणार, 0.5732 0.5732. आता युनिट कसं लिहायचं, ही मोलॅलिटी आहे के जी. हे वरती गेलं की काय होणार, के जी रेस टू -1 आणि मोल्स वरती गेलं -1 तर +1 होईल. म्हणजे इथं काय येणार, मोल्स आणि के जी रेस टू -1 मोल्स पर के जी. सो दिस इज युअर आन्सर, दॅट इज मोलॅलिटी. आता हे सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्काला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. काही सिम्पल एक्झाम्पल आहे, तुम्हाला फॉर्म्युला फक्त माहिती पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे व्हॅल्यू दिले त्या व्हॅल्यूजवरून कुठला फॉर्म्युला यासाठी वापरावा लागेल हे लक्षात आलं पाहिजे. बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन दिले म्हणजे डेल्टा टी बीची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर के बीची व्हॅल्यू दिलेली आहे, के बीची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि मोलॅलिटी विचारलेली आहे. मग मोलॅलिटी, के बी आणि डेल्टा टी बी यामधलं रिलेशन काय आहे, तर डेल्टा टी बी इक्वल टू के बी इंटू एम. मग आता आपल्याला मोलॅलिटी विचारलेली आहे. मोलॅलिटीसाठी हा फॉर्म्युला कसा कन्वर्ट करणार, तर के बी इकडे घेतलं की डेल्टा टी बी अपॉन के बी. मग या व्हॅल्यू दोन आपल्याला जे माहिती आहे ते सबस्टिट्यूट करा विथ युनिट. युनिट साईज जर सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला युनिट लक्षात ठेवावं लागणार नाही, याच्यावर तुम्ही डायरेक्ट युनिट लिहू शकता. हा जो भागाकार आहे की त्याला 0.5732 आणि इथं केल्विनला केल्विन कॅन्सल झालं, राहिलं काय, के जी वरती घेतलं की पर के जी, मोल्स रेस टू -1 वरती घेतलं की मोल्स. म्हणून या सोल्युशनची मोलॅलिटी किती असणार आहे, 0.5732. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ मोलॅलिटी. त्याच्यानंतर अगोदरचा आपण एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी घेतलेली होती, कुठली होती, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ ए पेपर प्रेशर त्याच्यावरती सुद्धा न्यूमरिकल तुम्हाला विचारलं जातं, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. ते एक न्यूमरिकल आपण बघायचं, ते टेक्स्टबुकमधलं न्यूमरिकल आहे, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. एक्झाम्पल नंबर 9 पेज नंबर 46 वर. द पेपर प्रेशर ऑफ वॉटर
at 20 degrees Celsius is 17.17 mm of Hg. 17 mm of Hg. What is the vapor pressure of solution containing 2.8 gram urea in 50 gram water. So this is your problem. We have to calculate the vapor pressure of a solution. तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये सोल्युशनचं वेपर प्रेशर कॅल्क्युलेट करायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला जे दिलेले व्हॅल्यू आहेत ते कुठल्या आहेत बघा. वेपर प्रेशर ऑफ वॉटर इज गिवन. वेपर प्रेशर ऑफ वॉटर. वेपर प्रेशर ऑफ वॉटर. वॉटर इज अ सॉल्वंट. किती आहे 17 mm of Hg. Then weight of solute. Weight of solute किती आहे 2.8 grams. युरिया दिलेला. युरिया इज हियर सोल्यूट. वॉटर हे सॉल्वंट आहे. तर सोल्यूटचं वेट आहे 2.8 grams. ग्रॅम मध्ये G for grams. Then weight of solvent is also given. Weight of solvent. Solvent is the water आहे. Solvent is here water. So वॉटरचे वेट किती दिलेलं आहे 50 grams. 50 grams of water. ते तुम्हाला 3 व्हॅल्यू दिलेले आहेत. तर याच्यावरून वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काढायचं. आता इथं आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो कुठला वापरावा लागणार आहे P10 minus P1 divided by P10 and this is equal to W2 upon M2 into काय येणार M1 upon W1. जो आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये डिराईव्ह केलेला आहे. मोलर मास आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर यामध्ये रिलेशन आहे. आता या रिलेशनमध्ये आपल्याला वेपर प्रेशर ऑफ वॉटर आणि ही व्हॅल्यू कशाची आहे P10. वॉटर इज अ सॉल्वंट. त्यानंतर वेट ऑफ सोल्यूट. सोल्यूट म्हटलं की काय येणार W2 येणार. त्यानंतर वेट ऑफ सॉल्वंट. सॉल्वंट म्हटलं की काय येणार W1. तर आपल्याला P1 ची व्हॅल्यू विचारली. वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ P1 दॅट इज वेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन. आता या ठिकाणी रिमेनिंग जे व्हॅल्यूज आहेत तर आपल्याला इथं फक्त W2 ची व्हॅल्यू दिलेली आहे M2. तर M2 काय असणार आहे M2 इज मोलर मास. मोलर मास ऑफ सोल्यूट. आता सोल्यूट कुठला आहे युरिया आहे. मग युरियाचं मोलर मास असते 60. फॉर्म्युला आहे NH2CO NH2. तर याचं तुम्ही ॲटॉमिक मासची जर बेरीज केली तर किती येणार आहे 60. म्हणजे M2 ची व्हॅल्यू ग्रॅममध्ये 60 आहे. त्यानंतर M1 एक दिलेलं नाही. M1 मीन्स मोलर मास ऑफ ए सॉल्वंट. तिथं सॉल्वंट आहे वॉटर. तर वॉटरचं तुम्हाला मोलर मास माहिती आहे किती आहे. वॉटरचं मोलर मास 18 असते. H2O 2 हायड्रोजन ऑक्सिजन यांच्या ॲटॉमिक मासची बेरीज 18 येते. मग अजून कुठली व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाही. W2 ची व्हॅल्यू दिलेली आहे M1 मोलर मास ऑफ सॉल्वंट 18. M2 मोलर मास ऑफ ए सोल्यूट युरिया 60. त्यानंतर W1 इज 50. आता या फॉर्म्युलामध्ये P10 ची व्हॅल्यू दिलेली आहे 17 mm. फक्त P1 ची व्हॅल्यू दिलेली नाही दॅट इज वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. तरी आपल्याला व्हॅल्यू काढायची. आता हा फॉर्म्युला कसा लिहिता येईल बघा. P10 minus P1 इक्वल टू इकडे P10 घ्या इंटू W2 इंटू M1 डिवाइड बाय काय M2 इंटू W1. म्हणजे P10 आहे तो आपण RHS ला घेतल्यानंतर या प्रमाणात फॉर्म्युला तयार होईल. आता याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा.
put these values in this formula. So P10 is 17 minus P1. Again P10 17 into W2. W2 is 2.8. M1 is 18. Divided by M2. M2 is 68. And W1 is 50. याप्रमाणे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला या टाईपचं इक्वेशन मिळेल. आणि मी इकडे RHS तुम्ही सॉल्व केली तर त्याची व्हॅल्यू आहे 0.7933. 0.7933 हे तुम्ही सॉल्व करा. मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन म्हणजे गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर RHS तेवढी येईल. म्हणजे इथे इक्वेशन काय आलं 17 मायनस P1 इक्वल टू 0.7933. आता याच्यावरून P1 साठी काही व्हॅल्यू P1 इकडे घ्या आणि इकडे घ्या. 17 मायनस काय होणार 0.7933. तर आता इथं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर किती व्हॅल्यू येते बघा. 17 मायनस 0.7933 तर याची वजाबाकी आहे 16.20. 16.20 and this is the pressure. प्रेशरचं युनिट mm ऑफ मर्क्युरी. आणि इथं जे युनिट दिलेलं आहे तुम्हाला वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट mm ऑफ एच जे आहे त्यामुळे इथं सुद्धा प्रेशरचं युनिट ते घ्यायचं. दिस इज युअर आन्सर दॅट इज पेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन. तर हा सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला डायरेक्टली एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. बऱ्याच वेळेला टेक्स्टबुकमधले सॉल्व केलेले प्रॉब्लेम बोर्ड एक्झाममध्ये विचारलेले आहेत किंवा या टाईपचा प्रॉब्लेम विचारला त्यातल्या व्हॅल्यूज आहेत त्या थोड्याफार चेंज केल्या जातील. तर आपण दोन टाईपचे प्रॉब्लेम घेतले ते इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटवरचा आणि लोअरिंग ऑफ ए पेपर प्रेशर. इथं आपण दोन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कंप्लीट केलेले आहेत. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द थर्ड प्रॉपर्टी दॅट इज depression in freezing point or freezing point depression. Thank you.